स्वागत आहे। आणि आज आहे 31st, तर 31स्टसाठी जे काय थोडंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत, तर ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच। तर जास्त काही मोठं नाही करणार आम्ही, साधंच म्हणजे बिल्डिंगमध्ये थोडेफार जण असे आहेत त्यांच्याबरोबर मिळून आम्ही वडापाव आणि मोंगाळ म्हणजेच पोपटी लावणार आहोत। तर ही आपली वेज असणार आहे पार्टी, नॉनव्हेज ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, कारण आज मंगळवार पण आहे आणि प्लस त्यात आमच्या इथे सर्व मारवाडी फॅमिली आहे, त्यामुळे इकडे नॉनव्हेज जास्त आम्ही एकत्र नाही काय करत। आम्ही घरी खातो पण बाहेर नाही, मग आम्ही एकत्र सोसायटीमध्ये असलं तर आम्ही नॉनव्हेज करत नाही। तर चला कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा, चला भेटू मग, बाय। नंतर सगळे 6 वाजता आम्ही संध्याकाळी एकत्र येऊन मग पहिले वडापावसाठी आम्ही तयारी केलेली। तर इकडे मोंगासाठी म्हणजे पापडी वगैरे रताळे वगैरे सगळं आणून इकडे सामान रेडी करून ठेवलेलं। त्यानंतरला इकडे तुम्ही पाहू शकता बाहेर ही पोपटीमध्ये जी पानं टाकतात ती आहेत, आणि कोणती टाकतात ते मला कमेंट करून सांगा। तडका टाकायचा। अच्छा, पेस्ट रेडी झाले। बरं बरं। मॅश करणारे बटाटे आहेत ते आपले मॅश करून ठेवलेले आहेत। आता आपण हे त्याच्यामध्ये ओतणार आहोत। बरं बरं। मम्मा हाय। हर्षू काकी स्माइल प्लीज। इकडे आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही सर्वांनी तयार केलेली बटाट्यामध्ये ही चटणी म्हणजे ठेचा आपला असतो जो आलं लसूण मिरची याचा तो मिक्स करून घेतलेला आहे। इकडे बाहेर अजून पोपटीचीच तयारी चालू आहे, त्यांची सर्व लोक आलेली पोपटी लावण्यासाठी, आमचेच म्हणजे जेंट्स लोक। इकडे आमचे लेडीज लोकांचे पहिले वडे आणि वडापाव आम्ही खाऊन घेणार होतो, त्यानंतरला पोपटी लावणार होतो, कारण भूक लागेल मग खूप, नंतर 12 वाजेपर्यंत टाइम जाईल म्हणून। चला तर आपले तेलामध्ये सोडतात वडे, तुम्हाला मी दाखवते। इकडे बघा, हा नाही थोडंसं असू दे ना, थोडं पातळ घ्या, पाणी घ्या, तुम्हाला टाकायला लागेल। तेल तापायला ठेवलेलं आहे। अरे असे का ठेवताय? असे ठेवा। हे काय 4 चला। अरे वा, गेलेच पाहिजे, गेल्या टाइमात तू नाही होते तरी आला होता, काका होते। आणि इकडे आपले वडे अजून चालूच आहेत बनवायचे, म्हणजे पहिले इकडे 2-3 जणी होत्या त्या वडे तयार करत होत्या। इकडे पलकमध्येच आमचे हार्ट शेपवाले वडे तयार करत होते। तनू वगैरे इकडे ब्लॉगिंग हॅलो फ्रेंड्स करते। आज आमच्याकडे वडापावची पार्टी आहे, तर पार्टीला या असं सांगते। त्यानंतरला इकडे म्हणजे खूप सारे होते करणारे, पण नंतरला मग जास्त किचनमध्ये जागा नाही होणार म्हणून आम्ही थोड्या लोकांना म्हणजे आम्ही बोलवत होतो करायला। बायका फक्त होत्या इथे घरी, बाकी पुरुष लोक सगळी बाहेर होती। आणि इकडे आपले वडे रेडी झाले। तिकडे तुम्ही पलकचा हार्ट पाहू शकता बनवलेला। चला आता तिकडे चाललंय वडापाव। अरे थांबा जरा, किती घाई ती आम्हाला। आता करा, सोडा, पहिला सोडताना घ्यायचं होतं मला। असू द्या, 4 टाकले असं विचार। हा तर 4 टाकले, टेस्ट साठीच बघितलं मी कसे झाले होत आहेत ते। आता हे वर येतील तेव्हा वडे असे वर येतील ना आता, तेव्हा हे आमचे मास्टर शेफचे कुक 2 नाही एक जोडीदार आहे। पाठून हे थोडेफार, हा पाठून पाळसा हातभार लागतो ना माणसांचा। हा बेसन थोडं जाड आहे। आमचं काम फक्त इकडे काहीतरी जास्तच होत आहे, काय होतंय ते सांगा जरा। अच्छा, आणि हे काय तुम्ही कसं लावलंय? हे काय, पण हे कुठली पद्धत लावायची कशाला? पण राहू दे, एकदम नका। इकडे आता पावाची कटिंग चालले आणि इकडे गरम गरम वडे तळले जात आहेत। आपले थोडेफार वडे बनवून रेडी आहेत। चला
आणि ते आता पोपटीसाठी जो मसाला लागणार आहे पनीरला, तर त्याची इकडे तयारी चालू होती. इकडे तुम्ही पाहू शकता, मला वाटतं 1 किलो पनीर घेऊन आलेले, किलोभर होता पनीर. तर त्याचे तुकडे तुकडे पीसेस करत होतो. त्यासाठी इकडे ग्रेव्ही तयार केलेली आहे, ती पनीरला लावणार आणि एका फॉईल पेपरमध्ये ते बांधून पोपटीमध्ये ठेवणार. आणि त्यातच तोच जो मसाला आहे, तोच मसाला आपल्या मक्यांबरोबर लावणार आहेत. इकडे आम्ही मस्तपैकी वडापावचे एन्जॉय करतो आहे थोडेफार. आम्ही महिला मंडळ बसलेलो मग एकत्र. तर या तुम्ही खायला. इकडे तुम्ही पाहू शकता, बघा हे पनीर, परत बटाट्याला, परत तुम्हाला सांगते मक्याला, ह्या सगळ्यांना. इकडे सगळे पुरुष मंडळी बसलेली, तुम्ही 3 मटके पाहू शकता. इकडे तयारी आपली झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता ते सगळे 3 मटके भरून वडापाव वगैरे त्यांचं खाऊन झालेलं आहे. आता ते पोपटी लावायला सुरुवात करणार आहेत. तिकडे थोडंसं डिस्कशन चाललं आहे त्यांचं इकडे तिकडचं, आणि आता सुरुवात झाली. किती बघा कसं करायचं मला काही माहिती नाही. पाटील तसं ते पेट्रोलच्या वाचला घेतला. आता काय तुमचे 4 सबस्क्रायबर्स मध्ये आम्ही दिसणार चांगलं नाही. तू वाढव, मग तू वाढव जरा. 350 झाले मग होळी होळी शिमग्याची पोळी. हा पुरणाची पोळी. माझ्या हातात तो आहे. बाबा काय करताय? त्यांना माहिती आहे सगळी बरोबर. आजोबा लावतात वाटतं मुंगी. माहित पण नसतं तुम्ही काय काय नाही ते त्यांना काय करते मी ते, म्हणून तर बाबा बोलले नाही. बाबा लेट्स गो लेट्स गो. आजी आहेत नाही. येस व्हिडिओज करते. तुम्ही तुमचं जरा. अरे मला व्हिडिओ मध्ये घेतली. थांब थांब. मला पण घेतली बघ. उद्या मी न्यूज चॅनल मध्ये येणार आहे. ये फ्लॅशलाईट पडली. ह्या चेहऱ्याला बघून ठेवा चांगलं व्यवस्थित. कुठे दिसलं तर पकडून इकडे सोसायटीला घेऊन या. बाई घातलेली दिसते. काय करायला थोडा ती ऐकला. तोडते काय दाखवू दे. ते तोडतायत ते दाखवा. किती मजदूर काम करतायत.
छोटी छोटी लाकडी आणा जरा. एवढी आमची सोय करतायत 31ची. मी बोललेलो कोण बोलत जा जा लेके आ अर्जुन, दो छोटे छोटे लेके आ 10-12 छोटे पतले लेके आ. अंकल काय ही लाईट इकडे इकडे चोरी पकडली गेलेली आहे. एकटा एकटा आईस्क्रीम खातात, आम्हाला देत पण नाहीयेत ह्या आणि ह्या. आणि इकडनं आम्हाला आता घेऊन आलेत.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.